जेव्हा केव्हा आपले भांडे घासून होतात तर त्याच वेळेस आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर बेसिनचे भांडं जे आहे ते व्यवस्थित असं आपल्या भांड्यासारखं स्वच्छ घासून घ्यायचं आहे. त्यामुळं काय होतं, एकदम मच्छर वगैरे होत नाहीत किंवा मग तेलकट डाग वगैरे लागत नाहीत. तेव्हाच आपल्याला नळ वगैरे किंवा साईडचा जो भाग आहे तो वगैरे सगळे स्वच्छ करून घ्यायचा आहे, जेणेकरून एकदम किचन जे आहे ते बेसिनवरूनच एकदम स्वच्छ आणि क्लीन दिसतं. त्यामुळे अतिशय ह्याला फिक्स आपली हॅबिट बनवून घ्यायचीच आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे, सगळ्यात आधी थोडंसं एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे सगळं काही. आणि हे जे आपण करतो आहे ते नाईटला करायचं आहे. एकदम रात्रीचं रुटीन जर केलं तर एकदम आपलं बेस्ट राहतं आणि त्याचा रिझल्ट पण छान येतो आणि किचन पण सुटसुटीत होतं. तर एक कापराची गोळी घेतलेली आहे आणि इथे तुम्ही थंड पाणी, नॉर्मल पाणी घेतलं तरी चालतं आहे थोडंसं. आणि मी पूर्ण स्वच्छ असा किचन वगैरे घासून घेतलं आहे. त्याच्यानंतर वरचा जो तो भाग आहे तो कापडामध्ये थोडंसं पाण्यामध्ये ते कापूर बुडवलेला होता, तर ते घेऊन आपल्याला स्वच्छ असं पाण्यात पिळून सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, मच्छर वगैरे होत नाहीत, माशा वगैरे होत नाहीत आणि कापराच्या वासाने एकदम घर आपलं, किचन आपलं सुगंधित राहतं. आणि सगळीकडून आपल्याला त्या कापडाने स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे. कारण जेव्हाच्या तेव्हा आणि जेव्हा आपण गॅस ओटा पुसतो त्याच्यानंतर सोबतची जी स्टाईल आहे तर तीसुद्धा पुसून घ्यायची आहे. त्यामुळे ते पांढरं शुभ्र दिसतं. आणि नंबर 3 जे आहे, जेव्हा आपण किचनचा बोर्ड जो असतो, जिथे आपण मिक्सर वगैरे लावतो, तर बऱ्याचदा काय होतं, आपले हात जे असतात ते तसेच बोर्डला लागलेले असतात पिन काढण्यासाठी, लावण्यासाठी किंवा मग लाईटचं बटन चालू करण्यासाठी, ऑन ऑफ करण्यासाठी. तर ते आपण काय करायचं, नेहमीच ज्यावेळेस आपण कापराने बाकीचं सगळं पुसून घेतो आहे किचन वगैरे, तर तेव्हाच हे हे सुद्धा पुसून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता, तर इथे मी ते जे पाणी आहे तर त्याच पाण्याने परत एकदा इथे पूर्णपणे किचन ओटा जो आहे तो स्वच्छ करून आणि क्लीन करून घेत आहे. कारण काय होतं, ज्या वेळेस आपल्याला नाही का एकदम स्वच्छ असं दिसावं किंवा मग तेलकट वास येऊ नये, कारण किचनमध्ये सगळ्यात जास्त तेलकटपणा खूप जास्त असतो किंवा इकडे तिकडे हे ते पदार्थ सांडलेले असतात, तर तेव्हा आपल्याला हे असं स्वच्छ पुसून ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि किचनचा बोर्डसुद्धा एकदम क्लीन दिसला तर किचन पण एकदम भारी वाटतं. तर तुम्ही बघू शकता इथे एकदम तेलकटपणा निघून जातो. तर सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपले भांडे घासून होतात तर तेव्हा आपण जे काय करतो, जे घासणीचा डब्बा वगैरे आहे, जेव्हा घासणी आहे तर आपण तसंच ठेवून देतो. तर तसं न करता स्वच्छ जे आहे ते साबण वगैरे साईडने वगैरे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याच एक कापराचं पाणी आपण घेतलेलं आहे, तर त्याच पाण्याने आपल्याला सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यासाठीच हे रात्री आपल्याला नाईटचं रुटीन ठेवलं तर सकाळपर्यंत आपल्याला एकदम हायजीन राहतं आणि एकदम छान व्यवस्थित दिसतं ते. आणि सगळ्यात अगोदर हे जे कापराच्या पाण्यामध्ये घासणी आणि हे पूर्ण बुडवून ठेवायचं. त्यामुळे कसं सकाळपर्यंत त्याचा वास वगैरे येत नाही. बऱ्याचदा काय होतं, आपण रात्री झाकून ठेवतो आणि सकाळी उघडून बघितलं तर त्याचा थोडाफार वास येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ही सतर्कता घ्यायची आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, हे झाकून ठेवल्यानंतर हा डब्बा वगैरे व्यवस्थित असं स्वच्छ पुसून त्याच्यानंतर पाणी नितळल्यानंतरच त्यामध्ये झाकून असं व्यवस्थित ठेवायचं आहे. थोडंसं ओपन ठेवलं तरी चालतं, एका साईडला ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते जे कापराचं पाणी आहे ते आपल्याला बेसिन, जेव्हा आपले सगळे भांडे घासून होतात आणि रात्री जेव्हा झोपण्याची वेळ असते त्या टाईमला आपल्याला हे एक गरम पाणी एक पातेल्यावर टाकू शकता किंवा मग हे जे कापराचं पाणी आहे ते जरी टाकले तर त्याच्यामधून वास किंवा काही येत नाही, एकदम छान दिसतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आपण जेव्हा चॉपिंग बोर्ड घेत असतो तर तेव्हा आपण काय करत असतो, जेव्हा आपण कुठली पण भाजीपाला म्हणा किंवा कांदा, टोमॅटो काही जरी असेल, मिरचीचे देठ वगैरे आपण साईडला इकडे तिकडे कोथिंबीर वगैरे नीट केली, चिरली तर इकडे तिकडे ते किचनवरतीच पडल्या जातं. अचानक काही गडबडीमध्ये होतं तसं. पण तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात अगोदर पॉलिथिन किंवा एक नॉर्मल अशी कॅरी बॅग, जी की आपल्याला एकदम नॉर्मल बाजारात मार्केटमध्ये भेटते. आता किती जरी नाही नाही म्हणलं तर थोड्याफार प्रमाणात ह्या बॅग आपल्याला भेटतातच, पिशवी वगैरे कॅरी बॅग. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आहे कचरा लगेचच इकडे चिरून झाल्याच्यानंतर ते तिकडे टाकून द्यायचं, जेणेकरून आपलं काम पण सोपं जातं आणि जिथल्या तिथे कचरा पण मेंटेन होतो आणि आपलं किचनसुद्धा साफ राहण्यास मदत होते. आणि जेव्हा हा चॉपिंग बोर्ड आहे तो व्यवस्थित पण राहतो. तर तुम्ही बघू शकता इथे. आता 8वा आपला जी हॅबिट आहे, एकदम सवय आहे जी, ती लगेचच आपण जेव्हा आपण कापतो वगैरे काही जरी पदार्थ आपण कापले किंवा मग नॉर्मली भाज्या वगैरे धुतल्या किंवा मग तांदूळ धुतले आणि जे चपातीचं जे आपल्याला लागणार आहे पोळपाट वगैरे, तर ते लगेचच आपल्याला धुवून स्वच्छ असं घ्यायचं आहे, जेणेकरून लाकडाच्या ज्या वस्तू आहेत ना त्या घाण पण होणार नाहीत, खराब पण होणार नाहीत आणि व्यवस्थित आपल्याला लगेच स्वच्छ धुवून पण होतात. मग अशा पद्धतीने ह्या जे आपण घेतला होता चाकू वगैरे, तर एकदम क्लीन असतो आणि स्वच्छ राहतो. मग त्याच्यासाठी लगेचच आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एकदम एक्स्ट्राचे भांडे पण पडणार नाहीत किचनमध्ये.
तर सगळ्यात महत्त्वाची ही पण हॅबिट आहे. तर आपण जेव्हा गॅस चालू करतो त्याच्यानंतर आपल्याला सवय असते की जी लायटर जी आहे ते आपण गॅस चालू करून तिथेच ठेवून देतो. तर त्यामुळे काय होतं, कधी-कधी आपण भाजी वगैरे घेत असतो तर त्याच्यामध्ये ते पडतं किंवा मग ते खराब होतं. त्यामुळे ते लगेच चालू केल्यानंतर गॅस एकदम साईडला ठेवून द्यायचा आहे. त्यामुळे ते स्वच्छ राहतं. जेव्हा आपल्याला किचन साफ करायचं असतं तेव्हा आपण एक कापड वापरतो. तर ते कापड आपल्याला कधी हळदीत, दुधात हे व्यवस्थित असं किचनवरती काय पडेल सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, ते रोज कापड धुतलं तरी स्वच्छ दिसत नाही. त्यामुळे हे जे कॉटनचे कापड असतात तर ते छोटे-छोटे पीस करून आपल्याला ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर जेव्हा कधी काही दूध किंवा काय हळदीचं वगैरे पडेल तर तेव्हा ते छोटे कापडांचा मदत होते आणि त्याने स्वच्छ आपल्याला ते किचन ओटा पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ते टाकून दिलं, यूज अँड थ्रो केलं तरी चालतं आणि जेणेकरून मग आपला कापड हा स्वच्छ राहतो आणि स्वच्छ दिसतो. आता सगळ्यात महत्त्वाचं हे पण आहे, जी नॉर्मल आहे, आपण जेव्हा भात किंवा भाजी बनवतो तर तेव्हा आपल्याला एकदम सवय असते की चमचा आपण त्याच्यामध्ये बुडवून डायरेक्ट आपल्याला गॅसवरती हात जातो ठेवण्यासाठी. त्यामुळे काय होतं, गॅस गॅस जो आहे ते परत घाण होतो आणि तेलकटपणा पण त्याला राहतो आणि शक्यतो नंतर निघत नाही आणि स्वच्छ करायला पण आपल्याला वेळ जातो. त्यामुळे छोटीशी ताट, प्लेट आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जी आपण पळी फिरवतोय किंवा मग जो चमचा आहे तो त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा, जेणेकरून गॅस पण खराब होणार नाही आणि किचन ओटासुद्धा खराब होणार नाही. त्यामुळं हे पण नक्की काळजी घ्यायची. त्याच्यानंतर चौथी जी आहे, तर आपल्याला सवय असते की नाही का, रिकाम्या वेळात आपण तसंच बसतो. तर जेव्हा आपल्याला फोडणी दिलेली असते किंवा मग चपाती वगैरे भाजायची असते तर तेव्हा हे जे साईडने जे तेलकटपणा पडलेला असतो किंवा मग थोडंफार काही डाग असतात पाण्याचे वगैरे तर ते लगेचच पुसून घ्यायचे. आता 13 नंबर हॅबिट आपली अशी असली पाहिजे की आपल्याला हा डबा जो आहे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. तर फ्रीजमध्ये ठेवण्याच्या अगोदर काय करायचं, सगळ्यात अगोदर आपल्याला ते पुसून घ्यायचं आहे. काय होतं, अनेकदा आपण घाईघाईमध्ये घेतो, किचनवरती पाणी असतं, ओलं असतं, काहीतरी सांडलेलं असतं, त्यावरतीच ठेवलेला डबा आपण फ्रीजमध्ये ठेवून देतो. त्यामुळे आपल्याला अनेक कामे पण वाढतात आणि तो जे डबा आहे तो मग तसाच घाण राहून जातो आणि फ्रीजमध्ये मग कीटकनाशक होऊन जातात. त्यामुळे आपल्याला तो स्वच्छ डबा धुवूनच पुसूनच मग ठेवायचा आहे. आता ही सगळ्यात महत्त्वाची, सगळ्याच गृहिणींना उपयुक्त असणारी ही हॅबिट आहे. जेव्हा पण आपण दूध ठेवतो तर सगळ्यात मोठी आपल्याला भीती असते की गॅसवरती ते पडू नये आणि पडल्यानंतर मग जो गोंधळ होतो आणि मग ते गॅस वगैरे आपल्याला जास्त क्लीन करावा लागतो. कारण तेलाच्या म्हणजे एकदम उकळून जेव्हा खाली येतं तेव्हा ते खूप त्रास होतो. त्यामुळे पातेल्यावरती एक जर पळी किंवा मग एक लांब असे ठेवला तुम्ही चमचा वगैरे तर ते जे दूध आहे ना तर वर येत नाही. अनेक वेळा काय होतं, इकडे-तिकडे घाई गडबडीमध्ये ते हे होतं. त्यामुळे ह्या चमचा ठेवला तर एक उपयोगी आपल्याला पडतं आणि किचन क्लीन राहतं. आता सगळ्यात सोपी सवय म्हणलात तर एक रुमाल आपल्याला नेहमी सोबत ठेवायचा आहे किचनला अडकून, जेणेकरून तेलकट हात आपल्याला त्याला पुसता येतील आणि आपलं किचन स्वच्छ राहील. ह्या सर्व गोष्टींची एकदा सवय झाली तर एकदम सोपं पडतं आणि आपलं किचन स्वच्छ आणि सुंदर राहण्यास मदत होते आणि जितकं किचन स्वच्छ आणि सुंदर असेल तेवढंच कामात पण मन लागतं आणि मन प्रसन्न राहतं आणि कामसुद्धा नीटनेटकं आणि स्वच्छ एकदम छान होतं.